उमा उमा तू मला खूप त्रास देतेस. हे कसं बोलायचं? आहे ना नंदन? हाँ। एशियन हेवीएस्ट हाथी. आप हाथी लेने वाले हो? हाथी को लेगा तो उमा को पालने के लिए उमा को रखना पड़ेगा. उमा को क्यों रखेंगे? अवियल, तोरन, पचड़ी, पाइनएप्पल पचड़ी। गुड मॉर्निंग उमा. गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग. झालीस रेडी? हो, हा, सकाळीचे 4 वाजलेत. चल लवकर. बरोबर वाटते काय? हा, मस्त साडी? वाटते. कृष्णाची आहे ना, डिजिटल प्रिंट साडी. गुड मॉर्निंग. उमा मुत्तशन अनयाचे. झोप झाली काय? हा, रात्री आम्हाला झोपता झोपता 12 वाजले ना अनया. 3-4 तासाची झोप काढून आता आम्ही निघालोय दर्शनासाठी. आणि अनया पण उठलेली आहे. हाय. सर्वात लेट तर तू झोपलीस ना. हा, झाली झोप. चल. आणि ये बघा इथे मुंड घालून, मुंड आणि शर्ट. कसं वाटतंय? ब्राह्मण वाटते एकदम ब्राह्मण. कालपेक्षा व्हाईट भारी व्हाईट. वाटते ना. हा, काल टी शर्ट होतं ना. नमस्कार मंडळी. कशी नमस्कार. वाटते जोडी आमची? साडी कशी वाटते? ड्रेस मुंड कशी कसं वाटते? वाटते? हिने आणि सेमच घातलंय. काल बोललेलं मी नको घालू मुंड, काल पण घातलं, आज पण घातलं. किती तारीफ करते माझी बायको. थँक्यू. उमा काय घेतेस? मुल्लपू मुलप्पू मोडलेलं का? गजरा ना. हो. आता चाललोय आपण दर्शनाला. आता एकदम प्रॉपर मला टिपिकल लुक घेऊ करून जाणार. गजरा मुलप्पू. कटी कटी. आणि आपण मुलप्पू घालून जाणार. मम्मा तू पण घाल मुलप्पू. आता एंटायर लुक तुझा डिस्क्राईब कर. काय काय घातलंस तू? मी घातलेला आहे ट्रेडिशनल साडी, हा मुल्लपू हा. आणि ये ऑर्नामेंट्स. कंटी. हा, कंटी नकली आहे. हा. चला झाली ना आता पूर्ण रेडी. हो. आता जाऊया दर्शनाला. आता बहुतेक कॅमेरा अलाव नसेल. मला क्लॉक रूम मध्ये ठेवायला लागेल कॅमेरा. बरोबर. हा, पण आता बघताय तुम्ही सकाळीचे 4चा दर्शन घेण्यासाठी चाललोय. तर बोला जय श्री गुरुवायूर आपण. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आज रविवार आणि गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला माहिती आहे दर रविवारी आपला मित्र प्रथमेश ऑनेस्ट ॲपच्या थ्रू 1 ग्रामचा गोल्ड कॉईन घेऊन जात असतो. तर आजही तो माहीम कोलीवाड्यामध्ये गेला आहे. मिलिंद सर आहेत, त्यांनी ऑनेस्ट ॲपमध्ये 499 रुपये टाकले होते. त्यांचा फोन नंबर रजिस्टर केला होता. तर ते आज 1 ग्रॅमचा गोल्ड कॉईन जिंकलेत. जर तुम्हालाही इच्छा असेल 1 ग्रॅमचा गोल्ड कॉईन जिंकण्याची आणि मेगा प्राईजमध्ये 1 BHK सारखे मोठे मोठे गिफ्ट जिंकण्याची, तर नक्की डाउनलोड करा ऑनेस्ट ॲप. ते आज जिंकलेत, उद्या तुम्हीही जिंकू शकता. आणि ही जी सर्व बक्षिसं आहेत ती आपण दर रविवारी ऑनेस्ट ॲपच्या चॅनलवरती लाईव्ह जाऊन डिक्लेअर करत असतो. तर नक्की ऑनेस्टला यूट्यूबवरती फॉलो करा आणि या रविवारचा विनर कोण आहे ते नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सोबत आहेत वीक 22चे विनर मिलिंद तामोरे सर. आणि आपण आलो आहोत माहीम कोलीवाड्यामध्ये. सगळ्याच कोलीवाडे होते. सुरुवातीला जेव्हा आम्हाला फोन आलेला वीक लाईव्ह चालू असताना, तेव्हा तुमचं कसं रिॲक्शन होतं घरामध्ये जेव्हा गोल्ड कॉईन लागला? म्हणजे ऍक्च्युली आम्ही एकदम शॉक झालो की आम्ही विनर झालो की काय. ऍक्च्युली आम्ही हे टाकताना का विचार नाही असा केलेला की एक जाऊ दे 500 रुपयात काय येतं, ह्या हिशोबाने आम्ही एक टाकलेलं. पण ते नंतर यांचं अचानक फोन आला. ऍक्च्युली आम्हाला 2 ते 3 महिने झाले या गोष्टीला. आणि त्याच्यानंतर अचानक तुमचा फोन आला की तुम्ही विनर झालाय, गोल्ड कॉईन लागलाय. थोडा आनंद तर झालाच. म्हणजे आता एक तर सोनं काही आपण घेऊ पण शकत नाही. आता खूप भाव पण तसा आहे. हो, आणि ते भाव पण खूप आहे. त्या हिशोबाने एक थोडासा आनंद झाला. बरं, ऑलमोस्ट आता किती 60 विनर आहेत आपल्या ओनेस कडून, जे 1.5 वर्षात आपण दिलेले आहेत. त्यामध्ये आता ऑलमोस्ट 22 गोल्ड कॉईन हे या गिव्हअवेचे मागचे
मागच्या गिव्हअवेचे आपण 10 ते 15 गोल्ड कॉईन इकडे दिलेले, म्हणजे गोल्ड कॉईनच गोल्ड कॉईन एवढे झाले, प्लस घर दिलेलं आहे, रेनोव्हेशन दिलेलं आहे, म्हणजे हे सगळं आम्ही चालूच ठेवणार आहोत यामार्फत. आणि आमचा मोटो हाच आहे की 499 मध्ये किंवा ज्याची घर घेऊ नाही शकत आणि त्याला तो 499 मध्ये आनंद आम्ही कसा देतो, त्याचं तो आमचं काम आहे, ते करत राहू. ऍक्च्युली काय याच्यात फसवणूक वगैरे वाटत नाहीये, पण ठीक आहे, तुम्ही हे काम करताय तर खूप चांगलं आहे ते. खूप बरं वाटलं सगळ्या फॅमिलीला भेटून. आम्हाला पण खूप आनंद झाला. तर आपण असेच सरप्राईजेस एप्रिलमध्ये, आता फेस्टिवल सीझन आले आपल्या इथं, तर खूप सारे सरप्राईजेस तुमच्यासाठी येत आहेत. तर लवकरात लवकर ओनेस्ट ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड नसेल होत किंवा आयफोन असेल तर आपल्या वेबसाईटने जाऊन पेमेंट करू शकता. सगळे आपल्याकडे पर्याय आहेत, तर त्याच्यानी जावा, पार्टिसिपेट करा आणि तुम्ही जिंकू शकता हा पुढचा गोल्ड कॉईन. चला, धन्यवाद. त्यांना गोल्ड कॉईन देऊया. खूप खूप अभिनंदन. लावा सगळ्यांनी. थँक्यू फॉर गोल्ड कॉईन. चला, तर 11:15 झालेत. मस्त आमची झोप झाली. सकाळी 4 वाजता गेलेलो ना मम्मा, आणि किती तास लागले? 3ला उठलो, रेडी झालो आणि 4 वाजता आपण निघालो इथून. आणि आपलं जे दर्शन आहे ते 7 वाजता झालं. 7 वाजता. आता ते का झालं ते आतापर्यंत समजलं नाहीये. सिनियर सिटीजनचे वेगळं लाईन होता, VIP चे होता, सगळं मिळून काहीतरी, आणि स्पेशल काहीतरी पूजा पण असेल तिथे, म्हणून थोडं लेट झालं. 3 तासाच्या लाईन मध्ये उभे राहून आमचं सुंदर एकदम दर्शन झालेलं आहे, मन भरून आलेलं आहे. आणि रूम वर येताना 8 वाजले. 8 वाजता आम्ही झोपून गेलो आणि आता 12 वाजता उठलोय बघा. तर आता प्रसाद मध्ये आपल्याला एक बॉटल मध्ये एक प्रसाद भेटलेला आहे, कडू पायसम बोलतात. कडू पायसम डार्क जॅगरी मध्ये बनवलेले असतात. आणि दुसरा आपल्याला भेटलेला आहे देवांचा फेवरेट बटर, वेण्णा बोलतात, माखन बटर. हे बघा, हे देतात आणि त्याच्यासोबत साखर देतात, म्हणजे ते कॉम्बिनेशन आहे. ये आणि ये मिळून आपल्याला खायचं आहे. तर ये इकडचा प्रसाद आहे, ये आणि ये मिळून आपल्याला खायचं आहे. आणि चंदन भेटलेलं आहे, प्युअर चंदन इथे बनवतात आणि आपल्याला असं पॅकेट मध्ये देतात. ओके ओके. आणि देवांना हार, तुळशीचे हार जे घातलं होतं ते पण आपल्याला थोडंसं देतात. ओके ओके. माखन चोर. तर अनया, कृष्णाच्या बालपणाच्या स्टोरीज ऐकल्यास ना तू? माखन त्यांचा फेवरेट होता ना बटर, म्हणूनच इथे माखन तुला प्रसाद देतात बघा. वा, मस्त मस्त परंपरा आहे. तर आता काय प्लॅनिंग आहे उमा? आता हे बघ, सगळं आपल्या तुम्ही इथे बघू शकतात की आपण खूप सारे शॉपिंग पण केलेलं आहे, आपल्या फ्रेंड साठी पण घेतलेलं आहे. आणि आता 12 वाजायला आले तर आपल्याला जेवायला जाऊया. आणि आणखी एक ॲना पण आहे इथे. आनाकोटा म्हणजे जिथे आना राहतात, म्हणजे खूप सारे आना असते. आना म्हणजे कोण? हत्ती. पण आता फेस्टिवल सीझन आहे तर आना तिथे आहे की फेस्टिवल्स मध्ये आहे ते आपण एखाद्या रिक्षावाल्याला चौकशी करूया आणि मग तिथे पण जाऊया. पण तुम्हाला सर्व काही दाखवण्याचा, माहिती देण्याचा प्रयत्न करूया. चला, तर उतरलोय खाली. उमा, सकाळी 4 वाजता उतरलेलो आणि आता दुपारी उतरलोय. काय फरक आहे? 4 वाजता पब्लिक तर कमी होता. अरे पब्लिक सोड, ऊन किती आहे ते बघ आणि गरमी किती होते ते विचार कर. ते नाही विचार करायचं. मी तर लुंगी घातली होती तेव्हा खूप जास्त थंडी वाटत होती. आता ब्लॅक जीन्स घालून आलोय. पायामध्ये ऑपॉप असा घाम येईल असं वाटतंय. खरंच खरंच खतरनाक ऊन आहे. कम्फर्टेबल ड्रेसिंग करून निघालेला आहे. बघताय अमुमा आणि मुत्तशन पण आलेत आणि मुत्तशन आता इन्क्वायरी करणार आहेत की विचारून येते हत्ती आहे की नाही ആനക്കോട്ടमध्ये. ഈ ആനക്കോട്ടയ്ക്ക് പോവോ? അവിടെ ഉണ്ടോ കാണിക്കാൻ എന്തെങ്കിലും? ആനയുണ്ടോ? ഞങ്ങളിപ്പോ ഷൂട്ട് ചെയ്യാനേ. അല്ല, പൈസ കുഴപ്പമില്ല, അവിടെ കാണാൻ എന്തെങ്കിലുമൊക്കെ ഉണ്ടാവും. हत्ती आहे. तो आज सांगणार, तरी पण आपण जाऊन बघूया. चला, इथे എത്ര ആൾക്കാർ കയറും? 4 चलो 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 ശരിക്കോ? ഞങ്ങക്ക് ഷൂട്ട് ചെയ്യാനാണ്, അവിടെ പോയിട്ടൊന്നും കിട്ടിയില്ല. അതൊക്കെ മതി, ഒരെണ്ണെങ്കിലും കിട്ടിയാൽ മതി. അങ്ങനെ आगे पीछे बैठो, आगे पीछे बैठो सब लोग. बस गणपती बाप्पा मोरया. चला, तर
आलोय आपण अनाकोटा ना, अनाकोटामध्ये. उमा तिकीट वेड क्यू, उमा तिकीट मेड क्यू. हा म्हणजे तिकीट का बनवलंय उमा Wait. तिकीट मेड क्यू. इधर टिकट एवढं मेड क्यू मतलब क्या है? हाँ, क्यों don't बनाया, know क्यों anything. बनाया. पर मल्याळम में क्या है, तिकीट जाके ले ले. ना हा तर तिकीट्स घेतलेत उमानी. ॲडल्ट्स 20, चिल्ड्रन्स 10 रुपीज आणि मोबाईलचा कॅमेरा शूटिंगचा 25 रुपये. म्हणजे यांचेच व्हिडिओ काढा, व्हिडिओ यूट्यूबवरती पण टाका, तरी पण आमच्याकडनं पैसे घेतात बघा. पैसे प्रमोशनचे पैसे. ये उसको कहानी क्या बता रहा है? मुतशन आमचे बिझी आहेत, त्याला सांगते की कसं रिक्षा चालवायचं. सर्वांना सकाळीपासून ते बोलत शिकवत चाललंय. चला मुतशन. मुझे तुम क्या रिक्शा वाले को पका रहे थे बैठ के? मैं इसलिए वो गियर बराबर डाल रहे थे, वो सिखा रहा था कि तुम सुबह से लेके तुम एक नहीं वो झटका देके गाडी चला रहा था ना, इसलिए उसको सिखा रहे थे. बराबर आहे मुतशन, बराबर आहे. आलोय आता आपण. अनाया तर दिसते पण आना, अरे हत्ती दिसला वेलकम साठी दिसला. चला अमुमा हत्ती दिसला मला, असं मल्याळम मध्ये कसं बोलणार? आना कंडू, अनाया कंडू, अनाया यू कान डू, अनाया यू कान डू. अनाया हत्ती दिसला ना, मल्याळम मध्ये का बोलतात? अनाया कान डू. रजनी कान डू. हाय अनाया कंडू. नमस्ते, नमस्कार. ही कुठे पण हिची केसच बांधत असते. अरे हिला गरम होते. अरे गरम होते तर होऊ दे ना, काय नेहमी एसी मध्येच ठेवणार? हत्ती सारखे कान दे हिला, गरम झालं की असे हलवेत राहणार. अमुमा उमा तू मला खूप त्रास देतेस, हे कसं बोलायचं मल्याळम मध्ये? उसको हिंदी में बोल पहले. उमा तू मेरे को बहुत त्रास देती है, तकलीफ देती है. उमा शैले. उमा नी शल्य पडतनू. हा अनाया बोल. मम्मा तू शैली पैठणू. हा शैली पैठणू. मम्मा किती त्रास देतेस तिरता. मी काय बोलली, शैली पलटू नको. मी काम करते, मी इथेच राहते आनाच्या सोबत. हा आणि मग तुम्ही या मला बघायला वर्षात एकदा. नको, आना सोबत राहिले तर आना पण पळून जातील इकडनं. हा इतका माझ्याशी पण मोठा काही जीव आहे. हा. मी हाय कोली. ए, वो भी हिल रहा है. कोळी मामा आहे, कोळी मामा. वो भी हिल रहा है. हो कोळी मामा काय करताय? येताय का मच्छी पकडायला? हो येते येते बोलतो. याची एक्झाम संपली म्हणून बघा नाचतोय हा. बाय. ओके ऑल द बेस्ट. पीटीएम साठी ऑल द बेस्ट. कोई एक ही हाथ है, कोई एक दंड है. एक दंत आहे. एकच दात आहे बापरे, त्याला. एक दंत हत्ती म्हणजे मामा. क्या हुआ है? ये थोड़ा जड़ा वाला आदमी है. पडलाय ना दात त्याचा? हा. म्हणजे एज झालंय काय? एज नाही. अरे बापरे, माती उडवतो माती. गरम गरम करते हा, त्याला. गरम होते ना त्याला. आपण कसं मोनारला पाणी उडवलं होतं तसं वाटतंय. बरं परत परत. माती उडव हाती, माती उडव. अमुमा हा माती उडवते, त्याला कसं बोलणार मल्याळम मध्ये? हा? മണ്ണ് എറിയുന്നു ആന ആന മണ്ണ് रिनू. എറിയുന്നു एरियन्नू एरियन्नू. उमा आना म्हणणं एरिनू. हा. तू पण एरिनू, तू पण माती उडव. प्रकाश सर आहे तिथे. तो टोटल किती? टोटल 38 हाथी है. ये सब देवस्थान का है, गुरुवार देवस्थान का है. ये सब हर आदमी ने एक आदमी ने देवस्थान को दिया हुआ है हाथी. गुरुवार का नाम पर उधर नाड़ेरतल बोलते हैं उसको. भगवान को डोनेट किया हुआ हाथी है. अच्छा अभी आप है ना, आप जो भगवान को देते हैं, मैं मेरा ये काम बताने के बाद मैं एक हाथी को आपको पास अच्छा अच्छा. छोड़ ओके दूंगा. राइट राइट राइट. इसके इधर एक नाड़ेरतल बोलता है इसको. मन्नत जैसा प्रणीत जैसे अपन. हाँ हर एक आता- हाथी को नाम है क्या? हर हाँ? हाथी का नाम. तो वो नाम नहीं लिखा है, कुछ में अभी तो इन्फॉर्मेशन नहीं दिया. बच्चे है ना, ये शेल्टर वगैरह अभी आया हुआ है. अच्छा और अच्छा. उनका सब देखभाल वेलफेयर सब इधर ही करते हैं ना. एक हाथी के लिए 3 आदमी है ओके. देखभाल करने के लिए. अभी कौन है अपना जो इधर हाँ, का सबसे बड़ा अभी living. इधर सबसे बड़ा है कि नंदन है. सबसे फर्स्ट खड़ा है ना, हाँ. वो नंदन. नंदन. वो मतलब एशिया जो का entry में जो खड़ा. वेट में सबसे फर्स्ट है एशिया में. अच्छा वो नंदन. एशिया में नंदन. ओके ओके. इधर है वो. पहला एंट्री में जो पहला है. हाँ, पहले फर्स्ट है ना वो. ओके 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 ओके. दूसरा है ये आती है इंद्रसन. इंद्रसन. हाँ, तो ये दोनों इधर का फेमस आती है. अमुमा मुतशन जल्दी आओ, आना कुलकिन्नू. बराबर ना? बराबर आहे.
कुलकिन्नू कुलकिन्नू आना कुलकिन्नू। उसको बहुत धूप लग रहा है ना, इसलिए कूल हो रहा है वो कुलकिन्नू। हाँ, गर्मी लग रहा है इसलिए कूल हो रहा है। हे बघा मल्याळम शब्द पण बघा कसे असतात, इंग्लिश मध्ये आहे कुलकिन्नू। अरे वाव, ही इज एन्जॉयिंग हिज शॉवर। शावर डान्स भी कर रहा डान्स पण करते। ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा, हत्ती झाला मोठा। अरे तो मला वाकून मला नमस्कार करते की मी आली म्हणून, मला बघाले बघ आता उठत पण नाही। उठ बाबू उठ उठ, आहे बघ उठला, बघितला उठ। चला आपल्या मंडळीला पण ही गोष्ट हजम नसेल झाली मला वाटते। टाइम में उठा हो, उठ बोला तो उठा। मेरे को सलाम कर रहे बोलते। पण मस्त मस्त नजारा बघायला भेटला बघा। असं वाटतं आपण पण जाऊ आणि थोडा हा शावर घेऊ ना, आणि परत येणार ना। मुक्त शंकू बेस्ट हा एकदम भारी हाती वाटला। हाती आमच्यावरती उडव ना पाणी। ऐसा उड़ाना चाहिए ना, उड़ाओ। नाही उडवत। वो कट्टी भी कर रहा है। चलो बाय हाती। हाँ भाई कर रहे हैं। उमा समोर आली तर परत तू मग नमस्कार वगैरे करत आम्ही असतील, जातेच. म्हणून आम्ही जातोय हा? जातेच. त्याचा बाटप बघा ना या मुतोशन इरवदू रुबा नल्ल प्लेस ना, नल्ला स्थलम। 20 रुपये मध्ये चांगली जागा आहे ना। यस यस, तू काय आज आज मी मल्याळमच बोलणार पूर्ण। इसको बोल। अम्मा इरुद्री 20 रुपये नल्ला प्लेस आहे ना। नल्लस्थल हा नल्ला स्थल, हा नल्ला स्थल। चला आवडलाय सर्वांना। मुत्तशन को बोलना एक लेने को। हाथी रहेगा, इसको पालेगा कौन? अगर जो तुम उमा को रखते होगा, तुम्हें हमें एक आप हाथी लेने वाले हो? हाथी को लेगा, तो उमा को पालने के लिए उमा को रखना पड़ेगा, उमा को क्यों रखेंगे? क्योंकि उसको टाइम पर खाना पीना देना। फिर हम 2 हाथी को कौन पालेगा? ये दोनों हाथी को कौन संभाल? छोटा हाथी। छोटा हाथी एक बड़ा हाथी को कौन पालेगा? उमा को इधर रखेंगे तो। हाँ है ना नंदन? हाँ हाँ नंदन एशियन हेवीएस्ट। हाँ, असं आपल्याला सांगितलेलं आहे एशियाचा। हा वेट मध्ये ना, वेट मध्ये एशियन हेवीएस्ट हत्ती। मम्मा नंदनला बोलायचं आहे आता आपण आरट्टपुराच्या पुरमला भेटूया। हा, परत. कसं बोलणार मल्याळम मध्ये? नंदन പോയി വരാം नंदन ആറാട്ടുപുഴയിൽ കാണാം आराटपुळा पुढे आराटपुळा पुरेल पुरतले आरट्टपुळे पुरटले खाना, म्हणजे खाना खायला ये पुरम। उमा झालं काय, सर्व पदार्थ आले? आला असते। हा तर काय काय सांग सुरुवातीपासून। अवियल, हा तोरन, पचडी, पाइनएप्पल पचडी, काळण, 3 प्रकारचा काय बोलतात याला, पिक्कल। पिक्कल हा, पुलिंजी, मांगा, नेल्लिका, आवला, मँगो, हा टॅमरिंड आणि पापडम। पापडम। आणि इथे बघते ना तू, दही कढी, संभारम, रसम, एवढं सर्व आहे, भाकरी नाही? तू एक प्लेन पकड आणि जा घरी, भाकरी विक्री खाऊन ये जा। हे बघा भाकरीचे खूप वांदे झालेत मंडळी, इथे भातच खायला लागेल आपल्याला। हे बघा. हा, मध्ये रेड राईस आणि एक हातात रेड राईस आणि व्हाईट राईस। हा त्याच्यात काय काय अनलिमिटेड आहे ते माहित नाही। हा अनलिमिटेड जेवण आहे। जर तुम्ही गुरुवारला येत आहे तर काय नाव काय हॉटेलचं? पर्याय एडम। नक्की भेट द्या, असा एकदम टिपिकल जेवण तुम्हाला भेटेल। हा फेमस जागा आहे इकडची, सध्या खायला भेटेल तुम्हाला। चला या सर्वांनी भक्षण करायला। काय जास्त काय आवडलं तुला? जास्त काय आवडलं ते नाही माहिती, पण सर्व मी थोडा थोडा मिक्स करून खाते भातासोबत, एकदम भारी टेस्ट येते। मन पण भरून येते ना पोटासोबत। आणि जो ॲम्बियन्स आहे तो खरंच खूप छान आहे। उत्तशन पण एकदम खाऊन एकदम, आणि खीर पायसम एकदम भारी आहे। पायसम इज ऑल्सो गुड। ओव्हरऑल बेस्ट।
ना नाही आणायला चल उमा, खरंच सुंदर जेवण दिलंस हं. एकदम एकदम मस्त. भारी, खूप मजा आली. हा जे थँक्यू काय मुतशन ज्यांनी आपल्याला सुचवलं. हा थँक्यू मुतशन, तुम्ही आम्हाला हे जेवण सुचवलं. आणि लिटरली मी 3दा भात घेतला आणि माझ्या बाजूला जी वेटिंगची लोक आहे ना, म्हणजे हे सर्व उठून गेले रागाने टेबलवर. बघत होता की हे सर्व टेबलवरनं उठून गेले आणि मी एकटाच तो भात संपवत होतो आणि वेटिंग वाली लोक येऊन माझ्या टेबलच्या बाजूला थांबली. नाहीतर आणखी एकदा मी भात घेतला असता, एवढा भारी होता. आणि पायसम सुपर. तर तशीच एकदम टेस्ट मस्त. ठेवा. काय हॉटेलचं नाव? परेडम रुजी. हा. इकडे येत आहे गुरुवायूर मध्ये, नक्की जावा. 160 रुपये फक्त. आवडेलच आवडेल तुम्हाला. अनलिमिटेड. किती पण पापड खा, किती पण भात खा, किती पण काय पण खा. म्हणजे जेव्हापर्यंत आपल्याला बाहेर नाही काढणं हा, तेव्हापर्यंत तोपर्यंत म्हणजे बाजूवाले वेटिंग वाले येत नाही आपल्यापर्यंत, तोपर्यंत खा. चला, तर व्हिडिओ आवडला असेल आजचा ॲनाचा आणि आमच्या अमुमाची, लाईक करो मल्याळम आवडली असेल, मुतशनचा ऍडवाइस आवडली असेल रिक्षावाल्याला दिलेली, like तर करो. नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, वो ये बोलेगी सबस्क्राईब करा. आईस्क्रीम लावली तिच्या रिअलला, हे बघा.